निकाल लांबल्यामुळे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत। ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला रात्रीचा खडा पहारा दिला जातोय। संभाजीनगरच्या खुलताबाद इथे नगरपालिकेसाठी तब्बल 82% मतदान झालं। मात्र इथे भाजप वगळता इतर पक्ष ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला रात्रीचा पहारा देत आहेत। काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे रात्रभर स्ट्रॉंग रूमला भेटी देऊन पाहणी करत आहेत। या संदर्भात एबीपी माझानं देखील ग्राउंड रिपोर्ट केला। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये वेगवेगळ्या पक्षाची लोक रात्री येतात आणि इथे येऊन पाहणी करतात आणि परत निघून जातात। आता आपण पाहिलं तर ही स्ट्रॉंग रूम आहे, वरती अजून खूप दूरवरती ती स्ट्रॉंग रूम आहे। मात्र आपण पाहिलं तर इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि हे सगळं का होतं, त्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे सगळं आज आपण इथून जाणून घेणार आहोत। आणि कोणत्या कोणत्या पक्षाची लोक येतात, त्यांना नेमकं का वाटतं रात्री इथे यावं, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। चला माझ्यासोबत। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। किती वाजता लोक येतात आणि कितीच्या गठ्ठ्याने लोक येतात? रात्रि कभी भी आते थे 12 बजता 1 बजता 9 बजे। कभी दिन में 2-3 शिफ्ट होती है उनकी आने की, आके चेक करके आते प्रतिनिधि उम्मीदवार। फिर उसके बाद में प्रत्येक डिपार्टमेंट से 3-3 2-2 कर्मचारी यहाँ पे। ठीक है, और ये मुझे बताइएगा कि उनका क्या कहना रहता है? कुछ नहीं, आके सिर्फ चेक करके आते, कुछ भी ऐसा कुछ भी नहीं। यहाँ पे हमारे खुदलात में ऐसा कुछ भी नहीं है। लोगों का ऐसा है कितने बजे? सुबह 3-4 बजे भी आते हैं? हाँ, आते हैं 3-4 बजे भी आते हैं। आके चक्कर मार के देख दिखा के राउंड मार के जाते हैं। और हमने नगर परिषद के कर्मचारी ने उनके वास्ते, उम्मीदवार के वास्ते बैठने के वास्ते व्यवस्था करे हुए, कभी भी आ सकते हैं और वो देख सकते हैं। आपण पाहिलं तर ही जी सगळी लोक आहेत, मला सांगा तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट। बरं, तुम्ही रोज येता इथे? हा, मारतात, चक्कर मारतात, आमचे लोक येतात जातात। किती वाजेपर्यंत येतात? कुणी 1 वाजता चक्कर मारतो, कुणी 2 वाजता मारतो, 10 वाजता राहतात कुणी लोक। बरं, असं बघत राहतात। बरं, पण चक्कर मारण्याचा उद्देश काय? काही नाही आहे, कार्यकर्ता काय आहे, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेले आहे। परवा दिवशी एक घटना घडली, जे ड्युटीला होते ते लोक चालले होते घरी, तर त्यांची बॅगा होती, काही थंडीचे दिवस आहे, काही बिस्तर तर बांधत होते, ते घेऊन गेले ते लोक। त्याला असं वाटलं की मला शंका आली। बरं, तुम्हाला वाटतं कधी असं होतं काही ईव्हीएम बाबत? नाही, करायचं असलं ते 10 वाजता गेले ते घेऊन, करायचं असलं त्यांना तर 3 वाजता घेऊन जाईन ते। नाही, मला काही शंका नाही आहे, काही शंका नाही। रात्रीच्या 10:30 वाजता काँग्रेसची एक टीम आली आहे या खुलताबादमध्ये, जिथे ईव्हीएम मशीन ठेवलेले आहेत। तुम्ही रोज येता? हाँ, रोज़ आते ना यहाँ पर हम। हाँ, रोज़ आते, रात में 1 बजे 12 बजे, कभी भी जो है, तो कुछ टाइम ऐसा फिक्स नहीं है। हम आगे चेक करते कौन बैठा हुआ है, कौन ड्यूटी पे है, क्या है। हाँ। आते रहते हम लोग। पक्का आने का मकसद ये है कि अभी जो हमारे स्टेट के जो सीएम है फडणवीस साहब, उनका भी एक स्टेटमेंट आया कि भाई आप जो है तो अपने अपने जो भी एरिया के है वहाँ पर अपने मशीनों का, अपने ईवीएम का जो है तो देखभाल करो। अगर कुछ होगा तो रिजल्ट के अंदर तो तुम्हारा रहेगा कि ब्लेम कि हमने जो है तो कुछ चेंज कराया करके। तो ये स्टेटमेंट ये साबित करता है कि ये कुछ ना कुछ करना चाहते हैं पूरे। तुम्हाला भीती वाटते काही छेडछाड होते म्हणून? होऊ शकतं ना, होऊ शकतं ते, काय त्याचा ऐसा मतलब उसका वो नहीं है कि बिल्कुल कर सकते वो लोग, क्योंकि सत्ता में है और सत्ताधारी है तो कुछ भी कर सकते।
सर्वच पक्षाचे म्हणजे भाजपा वगळता इतर सर्वच पक्षाचे लोक रात्रीतून इथे येतात, इथे काही काळ थांबतात, म्हटलं तर पहारा देतात आणि म्हटलं तर इथं येऊन भेट देऊन जातात. काँग्रेस तर म्हणतं की आम्ही आता निवडणूक लागेपर्यंत इथं काही लोक मुक्कामी ठेवणार आहोत. त्यामुळे इलेक्शन किती महत्त्वाची झाली आहे आणि EVMवर कशा पद्धतीनं लोकांची बारकाईनं नजर आहे हेच यावरनं स्पष्ट होतं. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.